गोमटे ते करा माझे भार उजे तुम्हासी. थोडा मॉनिटर मधला बेस फक्त वाढवा. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदधवलहासम विठ्ठलम चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योगनिष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे अलौकिक लीला किती आठवावे. श्री सद्गुरु बाळूमामा नमो नम्र भावे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुझे पाय दोन्ही. मनोजव मारुतुल्यवेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. शुराने धीट स्वामी काज तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांबुज तेजस्फुरदक प्रदेशम विधींद्रादिदेव सदास्तु यमानम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार उजे तुम्हासी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला आत्ता आपणासमोर गायलेला सर्वांच्या पाठांतरातला दररोजच्या नित्य नेमाच्या काकडा भजनातला अत्यंत सुंदर आजच्या प्रसंगाला अनुरूप साजेसा असा जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाची अस्मिता संत तुकोबांचा चार चरणांचा अत्यंत सुंदर असा आजचा हा अभंग आहे. विठ्ठल ज्या निमित्तानं ज्या आयोजनानं ज्या प्रयोजनानं आज आपण एकत्र जमलोत सद्गुरु संत सद्गुरु मुळे महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं अर्थात पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आज आपण इथं एकत्र आलोत. गेल्या वर्षापासून सुरू असणारा हा नामसप्ताह. तसं तर या नामसप्ताहाचं वर्ष फार जुना आहे पण नावारूपाला आलेला हा सप्ताह त्यातलं हे दुसरं वर्ष आणि दुसऱ्या वर्षातलं बरोबर दुसऱ्याच दिवसाचं कीर्तन माझ्या वाट्याला सद्गुरु संत बाळूमामांच्या कृपेनं आणि सद्गुरु संत मुळे महाराजांच्या आशीर्वादानं माझ्या वाट्याला आलेला आहे. आपण सर्वजण माझे परिचित आहात. श्री क्षेत्र चोरमले वस्ती जळबावी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी संपन्न होत असणारा हा भव्य दिव्य ज्ञानयज्ञ सोहळा आणि या ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाच्या पुष्पाच्या निमित्तानं आजपर्यंत सगळ्यांचंच माझ्यावरती प्रेम आहे परंतु परमादरणीय परमश्रद्धेय आपल्या भागाचं वैभव आणि भूषण गुरुवर्य अनेकांच्या संसारामध्ये अनेकांच्या प्रपंचामध्ये ज्ञानाचा उजेड आणि दुःखाचा अंधकार दूर करण्याचं काम ज्यांनी केलं ते गुरुवर्य हरिभक्त परायण आजीनाथजी महाराज चोरमले यांच्या आशीर्वादानं मठाधिपती आहेत ते त्यांच्या कृपा आशीर्वादानं आणि परम आदरणीय परमश्रद्धेय श्री आमचे सन्मित्र माझे धाकटे बंधू माळशिरस तालुक्यामध्ये आता राजकारण समाजकारण या दोन्हीच्या पार्श्वभूमीवरती आपल्या गावाचं नाव
पुढे नेण्याचं काम जे करतायत ते आदरणीय स्वप्नील कुमारजी राऊत, त्यांचा संपूर्ण परिवार, त्याचबरोबर त्यांचे सर्व मित्र आणि या नामसप्ताहासाठी सहकार्य करणारे आपण मंडळी आहात. आजचं ज्यांचं अन्नदान आहे परमादरणीय परमश्रद्धेय माळशिरस तालुक्याचं वैभव आदरणीय संभाजीदादा काळे, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय आमच्याच तालुक्याचं दुसरं वैभव श्री अजितजी थोरात, या दोघांचंही अन्नदान आहे. ज्यांचं आजच्या कीर्तनाला सौजन्य आहे मायाक्का ओविकार मंडळ जळभावी या गावचं मला सौजन्य आहे. मला अभिमान वाटला की एका ओविकार मंडळानं एखाद्या कीर्तनकाराचं सौजन्य पदरात घ्यावं. मला वाटतं ही सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट आहे. एकदा त्यांच्यासाठी मनापासून टाळी वाजवा. नाही तर बघा ना, एखाद्या ओविकार मंडळानं एखाद्या कीर्तनकाराचं सौजन्य घेणं ही कितीतरी चांगली गोष्ट आहे. या मायाक्का ओविकार मंडळाचं मनस्वी कौतुक आहे. आज ज्या कीर्तनाच्या व्यासपीठाच्या नेतृत्वानं आज आपण सर्वजण पुढे चाललो. आपल्या सर्वांचे सुपरिचित या नामसप्ताहाचे व्यासपीठ चालक गीताचार्य आदरणीय संजयजी हुलगे पाटील, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय सर्वच महाराज मंडळी. आज इतकं चांगलं वातावरण आहे की सगळेच माझे आहेत. एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं नक्की राहील, पण कमीत कमी 7-8 कीर्तनकार तरी माझ्या कीर्तनाच्या साथीला आहेत. परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्त परायण भीमराव महाराज आहेत, परमादरणीय परमश्रद्धेय आकाश महाराज आहेत, हरिभक्त परायण दीक्षित महाराज आहेत, पलीकडे शंकर महाराज आहेत, पलीकडे विष्णू महाराज उभे आहेत, टेळे महाराज आहेत, बाकी सर्वच महाराज मंडळी, हुलगे महाराज आहेत, गोरड महाराज पुढे बसलेत, कृष्णा महाराज पकवाज वाजवायला आहेत आणि पाठीमागं चोपदार ते सुद्धा कीर्तनकार आहेत. एकदा त्यांच्यासाठी मनापासून टाळ्या वाजवा. नाही तर काय होतंय, मला क्षमा करा, पण एकदा कीर्तनकार झाला की वरचं वारं लागते त्याला, तो खाली येत नाही, मग तो वरच्या हवेतनं चालतो. गची बाधा चुकून का होईना पण थोडीफार त्याला होती. पण चोपदारांचं मनापासून कौतुक आहे. ते चांगलं कीर्तन करतात आणि कीर्तन झालं की दुसऱ्या कीर्तनकाराच्या साथीला चोपदार म्हणून जातात. चोपदाराचा अधिकार प्रचंड मोठा आहे. किती मोठा आहे? कीर्तनकार कीर्तन करतो, लोक कीर्तनकाराच्या एकदा पाया पडतात, कीर्तनकार चोपदाराच्या 2दा पाया पडतो. एक लक्षात राहू द्या, मंत्र्याची किंमत वाढवणं पिये चाहतात, नवऱ्याची किंमत वाढवणं बायको चाहतात, सरपंचाची किंमत वाढवणं सदस्याच्या हातात, आणि महाराजाची किंमत वाढवणं चोपदाराच्या हातात. चोपदारानं आपल्याला नीट ठेवलं तर आपल्याला इज्जत आहे, ना तर कोण देतं. पण दत्त चोपदार आहेत आणि मला आनंद वाटला. आपण सर्वजण जळभावी गावातले आहात, पंचकृषीतले आहात, आजूबाजूच्या गावचे आहात. साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत गुड आहे. फक्त एक विनंती आहे, मला आवाज कमी वाटतो. मला एकट्यालाच नाही, सगळ्यालाच कमी वाटतो. म्हणजे सगळ्याचा नाही, माझाही कमी वाटतो. आवाज वाढवा. सध्या आमचा आवाज चांगला आहे महाराष्ट्रात, पण इथं मिळेना. असं थोडा आवाज असला की बरं वाटतं. काय होतं, इथं कानावरती आला की बरं वाटतं. बाकी सगळं सुंदर आहे, तुम्ही काही चिंता करू नका. आमच्या स्वप्नील दादाचं मार्गदर्शन आहे. दोन्ही विनेकरी आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहे. अत्यंत सुंदर नियोजन आहे. ज्यांच्या माध्यमातून हे चित्रीकरण होतंय ते परमादरणीय परमश्रद्धेय ओम साई क्रिएशन आणि शिवारनामा यूट्यूब चॅनल, या दोघांचेही मनस्वी मी आभार मानतो. मंडपही देखणा आहे, मंडपातलेही अतिशय देखणे आहेत. मृदंगाचार्य सुद्धा अत्यंत देखणा आहे. कृष्ण म्हणजे देखणाच असतो ना. दोन्ही विनेकरी सुद्धा अत्यंत देखणे आहेत. अलीकडच्या विनेकऱ्यापेक्षा पलीकडचा विनेकरी जरा जास्तच देखणा आहे. म्हणजे आल्या गेल्याची भूताखेताची, नदी नाल्याची, बोराटे महाराजाची, काळ्या बेंद्र्याची दृष्ट लागू नये एवढे सुंदर दोन्ही विनेकरे आहेत. चोपदार तर काय बोलायचं कामच नाही, ते सुद्धा देखणे आहेत. बरं, महाराज तरी कुठे हेक नाही, तो सुद्धा बऱ्यापैकी देखणं आहे. असं देखणं वातावरण आज आपल्या जळभावी गावामध्ये आहे. आजचा दुसरा दिवस आहे. स्वप्नील दादानं मला कॉल केला होता, महाराज नेमका तुमचा ह्या वर्षी कुठला दिवस घालू. मी त्यांना म्हणलं होतं तिसऱ्यांदा हवा सोडून कुठलाही घाला, त्यांनी दुसरा घातलाय. त्यामुळं त्यांचेही मनापासून आभार मानतो. पुनश्च एकदा ज्यांचं सौजन्य, ज्यांचं अन्नदान, ज्यांची साऊंड सिस्टम आणि या नामसप्ताहाला सहकार्य करणाऱ्या मंडळींचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि माझ्या निरूपणाला सुरुवात. विठ्ठल सद्गुरु संत बाळूमामांच्या असीम कृपेनं आणि सद्गुरु संत मुळे महाराजांच्या अतुलित कृपेनं सुरू असणारा हा नामसप्ताह आहे. ऐकावं, गुरुला कधी कौतुक वाटतं शिष्याचं? ज्या वेळेला शिष्याचं कौतुक जग करतं त्यावेळेला गुरुला अभिमान वाटतो. अजून ऐका, देवाला देवाचं कौतुक करून समाधान नाही. बरं,
देवाचे चोचले पुरवून देवाला बरं वाटत नाही. बरं, देवाचे जास्त लाड केलं तर देवाला आनंद होत नाही. साधूच्या पाया लोक पडायला लागले की देवाला बरं वाटते. आता ऐका, पांडुरंगाची पूजा केल्यानं पांडुरंग प्रसन्न होत नाही, पण बाळू मामाच्या पायाचं दर्शन घेतलं की पांडुरंगाला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. हे ऐका, पांडुरंगाला अभिषेक घातला, त्याच्या पाया पडायला गर्दी लावली आणि मग देवाला लय बरं वाटल असं अजिबात नाही. पण बाळू मामाच्या पायाचं दर्शन घेतलं, समाधीचं दर्शन घेतलं आणि भंडारा डोक्याला लावला की मग पांडुरंगाला बरं वाटते. आता ऐका, आबीर बुक्का कपाला लावलाच पाहिजे, हा संप्रदायाचा नियम आहे. पण कीर्तनाला आल्यानंतर भंडारा सुद्धा आपल्या कपाला असलाच पाहिजे, मग बाळू मामाचा आशीर्वाद आपल्या पाठीमाग आहे. ऐका बरं, आता कौतुक कधी वाटतंय देवाला? साधूचं जास्त कौतुक झालं की मग देवाला बरं वाटतं. जाऊ द्या, सोपं सांगतो म्हणजे तुम्हाला कळल. माझ्याकडे पहा महिला मंडळ, अजिबात आता इकडे तिकडे बघायचं नाही. स्वर थोडा कमी कर महादेव, थोडा. गंगे आली कान, ठके आली कान, बकोळे आली काय, नकोसा कुठं बसलीन, मैनाबाई कुठं बसलीन, पार्वत्या कुठं बसली, कुठं बी बसू द्या, तुम्ही माझ्याकडे बघा. काय झालंय, ज्याला त्याला आपापलं टेन्शन आहे, एक सरळ नाही. आता आम्ही तर काय केलंय शंकर बुवा, कीर्तनाला जायचं, आपलं आपलं कीर्तन दुरीत करायचं, नीट निघायचं. जी ती टेन्शन मध्ये, पकवाजाला पकवाजाचं टेन्शन, कधी होईल कधी होईल कधी होईल, मग कीर्तन म्हणतो. चौबदाराला टेन्शन, गायकाला टेन्शन, टाळकरी टेन्शन मध्ये, आणि बसणारे तर खतरनाक. ज्याला त्याला आपापलं टेन्शन आहे, कुणाचंच कोणाला मेळ नाही. एक गुरं राखणारा होता, गुरं राखत होता, चांगली गुरं होती. गुरं चुकली, तो शेतकऱ्याकडे गेला. शेतकरी दादा, हा म्हणे काय, आमची गुरं सापडली का? ते होतं टेन्शन मध्ये. त्याचं त्याच्या बायकोचं भांडण झालं. मारुती बुवा त्यानं दगड उचलला आणि दिला फेकून. याला वाटलं दिशाच धावली, हे त्या बघलं न गेलं, आणि योगा योगानं तिथंच गुरं सापडली. शो म्हणला बरं झालं, शेतली लंगडी गाय शेतकऱ्याला देऊ. मग ते लंगडी गाय घेऊन आला. शेतकऱ्याला म्हणला, शेतकरी दादा काय, ही लंगडी गाय तुला, तू दगड मारला म्हणून जनावर सापडली, ही लंगडी गाय तुला. तो म्हणला, माझ्या दगडामुळं तुझी गाय लंगडी झाली नाही, माझ्या मी टेन्शन मध्ये, तू ताप देऊ नका. हे गुरु राखणारा आधीच उन्हानं वैतागलं होतं. ते म्हणला, हे बघ, तू दगड मारला म्हणून ही लंगडी गाय तुला. ते म्हणला, हे बघ, मी दगड मारला नाही आणि माझ्या दगडानं लंगडी गाय झाली नाही, मी ठेवणार, मी नाही ठेवून घेणार. दोघांचं भांडण लागलं आणि घोडवाला रस्त्याने निघालो मसवडकडं. त्यानं हाक मारली, इकडे रे. घोडवाला आला, आमच्या दोघांचं भांडण मिटव. हे म्हणताय मी दगड मारला नाही, आणि हे मी म्हणतोय दगड गाय तुला देणार, भांडण मिटव. ते घोडवाला आधीच टेन्शन मध्ये होत. ते म्हणलं, रोख 300 रुपये देऊन घोडा आणले, मला बोलायचं काम नाही, आणि जर आळ घेत असाल तर मग मी आहे तुम्ही आहे. तिघाचं भांडण पेटलं, कुणाचाच कुणाला मिळणार नाही. आणि तिघाचं भांडण राजवाड्यात गेलं. राजा म्हणलं की राजाला किती असतात, बोला की 2. राजाला किती असतात? आपल्या इकीनच बरगड्या उघड्या पडल्यात, पण राजाला किती असतात? बर, कुणाची बी असू द्या, एका वाक्यात सांगते आपल्याला. तुम्हाला तर अकलचा भाग, हे बघा, पुरं केलं म्हणजे माहित असल्याशिवाय केलं. कुठं बी जा, चुली पुढं गपगार आहे. महेश बायको मला परवा म्हणली, महाराज तुम्ही लय भोळा आहे, तुम्हाला कुणी बी फसावतं. म्हणलं, खरं आहे बाई, सुरुवात तुझ्या बापान केली, त्याला नाही इलाज. होय, डॉक्टर गेला, नवरा माघारी आला. बायको म्हणली नवऱ्याला, काय हो, सांगितलं का डॉक्टरला तुमचं काय दुःख नाही? नवरा म्हणला, हे बघ, मी सगळं सांगितलं, पण तुझ्याबद्दल एक शब्द सुद्धा बोललो नाही. ही नाही कळायचं, रेंज कमी आहे, डाउनलोड हळूहळू होईल. परत सांगतो. दवाखान्यात गेला आणि माघारी आला. बायको म्हणली, होय हो, तुमचं दुःख न सांगितलं का डॉक्टरला? नवरा म्हणला, सगळं सांगितलं, फक्त तुझ्याबद्दल नाही सांगितलं. आता हेच तुम्हाला कळलं, ह्याच लय दुःख नाही. जरा 3G 4G 5G. हा, पुढचं ऐका. आता असं आहे, राजा म्हटलं की राजाच्या कोण 2 राण्या. त्या दिवशी त्यांचं भांडण झालं. त्यानं राण्या बाहेर काढल्या होत्या वाड्यात, आणि हे 2 जण तिथं आले. 3 जण, आमचं भांडण मिटवा. घोडवालं, गुर्रवालं आणि शेतकरी. राजा म्हणला, तुम्ही 3च काय, पण अख्खा माळशिरस तालुका जरी इकडं आला
तरी त्या दोघीला घरात घेणार नाही म्हणजे नाही, कुणाचाच मेळ. आपला असंच झालं, कुणाचाच कुणाला मेळ बसना झाला. तुकोबऱ्याने उपाय काढून दिला. असं करा, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. लागून या बाया विरुद्ध तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला. लागून या बाया विरुद्ध तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम, लागून या बाया विरुद्ध तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मला वेळा विठ्ठल विठ्ठल मला वेळा मला करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल साधूचा गुणगौरव वाढला की देवाला बरं वाटतं. तिकडं लक्ष देऊ नका, माझ्याकडे बघा. ते लय वेळ नसतं, बघ थोडा असतं. तो आनंद काय लय असतो का? नवीन लग्न झाले 2-4 वर्ष बरं वाटतं गुदगुल्या, पुन्हा उपासच धरायचा आहे. पुन्हा काय तर काय नाही, खरंच उपास धरायचा आहे पुन्हा. नवीन लग्न झाल्या चहा मागा 1000, पाणी मागा 1000, जेवायला वाढ ताट पुढं. लग्नाला उग 3-4 वर्ष होऊ द्या आणि तिला पाणी मागा. ती म्हणते तुम्ही पण प्या, आणि येताना बोला की आहे का नाही तोंडपाठ यांचं. आता ऐका, असं आहे, देवाचं कौतुक केल्यावर देवाला लय बरं वाटतंय असं नाही, पण साधूचं कौतुक केलं की देवाला बरं वाटतंय. पुरावा घ्या. तेही प्राणा परोते मजा आवडती निरोते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. माझ्याकडे बघा, झालं गेलं आता आपलं. आता माझ्याकडे बघा. तेही प्राणा परोते मज आवडती निरोते, आणि जे भक्त चरित्राते प्रशंसिती. म्हणजे असं आहे, देव म्हणलाय मला ती माणसं आवडतात जी माझ्या भक्तांचं कौतुक करतात. मला ती माणसं आवडतात ज्या माणसांना माझ्या भक्तांचा लळा आहे. म्हणून देवाला कुठली माणसं आवडतात? पंढरपूरला जाणारी माणसं तर आवडतातच, पण आदमापूरला जाणारी माणसं सुद्धा पांडुरंगाला जास्त आवडतात. कीर्तन कळाले ना? अजून सोपं करतो. हे पहा, बाईला तुम्ही चांगलं दिसता असं म्हणल्यावर लय बरं वाटत नाही, आणि माझ्यावर विश्वास नसल तर म्हणून बघा, मार खायचं लक्ष नाही. उग परक्या बाईला तुम्ही लय चांगलं दिसता असं म्हणलं, बरं वाटतंय का तिला? बरं तुम्हाला तरी विचाराय बरं वाटतंय का असं? हा, कधी म्हातारीला म्हणला नाही तू चांगली दिसतीन, बरं की परक्या बाईला म्हणायला लागलाय. नेमकं शेजारणीच्यातनं भाजी आणली आणि माझं कीर्तन ऐकून गडी घरी गेला. मी सांगितलं होतं बायकोचं कौतुक करत जा. हे जेवाय बसलं ताटाव, तिनं भाजी वाढली आणि नेमकं त्या दिवशी शेजारनं भाजी आणली आणि ह्यानं कौतुक चालू केलं. खरं सांगू काय भाजी आहे? अन्नपूर्णा प्रसन्न ग, लय चव. बोट चाटू चाटून खावं लागला. ती बटाट्यावाने डोळं करायला लागली. ती म्हणली खप खप खपली इथं तुझ्या दारात, इतक्या दिस तुझी सेवा केली, पण कधी कालवनाचं कौतुक नाही केलं. आणि शेजाऱ्यांच्यातनं कालवण आणलं की तुला गुदगुल्या झाल्या वैर, तवापासनं ते तळाव जाते का? बायकोचं कौतुक करायला चुकला. आता परत ऐका बरं, बारीक मुद्दा, बारीक सांगतो. आता तिकडे लक्ष द्यायचं ना, लिंक बसली आपली. बाईला सुंदर म्हणल्यावर तिला बरं वाटल का तिच्या लेकराचं कौतुक केल्यावर बाईला बरं वाटल? लेकराचं. बोला की, नुसतं म्हणून बघा बाई काय लेकरू आहे हो तुमचं, उग शेंबडा असू द्या पण म्हणा काय नजरत बसतंय हो, काय तुमचं बाळ आहे.
त्याच्या डोळ्याची चिपडण आहे निघू द्या, फक्त एवढंच म्हणा काय बाळ आहे हो. नाकातला मी कुठं तसाच असू द्या, पण उग म्हणा लय मुख घेऊ वाटतं ते तुमच्या बाळाचं, लय चांगलं दिसतंय पोरग आणि लय हुशार हो. काय आमच्या बुटात पाणी ओतलं परवा दिवशी. ती म्हणली बाया तसं नसल का, माझा तर नसल, बुटात पाणी ओतलं वय, मग आमचा नसल. आमचं काय असली दळबद्री कामं करत नाही, आमचं ना बूट जाळून माघार येतंय. बाईला बाईचं कौतुक केल्यावर बरं वाटत नाही, पण आईला लेकराचं कौतुक केल्यावर बाईला बरं वाटतंय, बरोबर का नाही? तसं देवाला देवाचं कौतुक केल्यावर बरं वाटत नाही, पण साधूचं कौतुक केलं हरिप्राप्तीसी उपाय करावे संतांचे पाय. संतांचे पाय करावे संतांचे पाय. हरी प्राप्तीसी आणि आईसे वेद देती ग्वाही. ऐका बरं, म्हणून कौतुक मुळे महाराजांचं करून मुळे महाराजांना बरं वाटत नाही. बाळू मामाचं कौतुक केलं की मुळे महाराजाला बरं वाटते, मुळे महाराजाचं कौतुक केलं की देवाला बरं वाटते. देवाला का बरं वाटते? त्याचं कारण साधूचा गुण गौरव देवाला आवडतो. आणि तुमच्या या चोरमले वस्तीवर तर 2-3 गोष्टी एकत्र आहेत, देव पण आहे, भक्त आणि नाम पण. नाम त्रिवेणीचा तिथे उगना नामस्मरण आपण केलं, मग विषयी विसर पडिला आणि शेष. आणि त्याच जर का पांडुरंगाचं वेड लागलं, माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा. आता बारीक सांगतो, कीर्तनाचे 3 प्रकार, आणि हे 3ही प्रकार सद्गुरु संत मुळे महाराजांना जास्त आवडत होते. सद्गुरु मुळे महाराज हे सद्गुरु बाळूमामांचे गुरु. सद्गुरु बाळूमामांनी मुळे महाराजांना गुरु करून ठेवले. 2-3 प्रसंग बाळूमामांच्या आयुष्यात असे आले की गुरु करून घ्यावा असं वाटलं. ऐका बरं, ज्ञान पाहिजे असेल तर गुरु करून घ्यावा लागतो. का बरं? ओवी आहे, गुरु तेथ ज्ञान, ज्ञाने आत्मदर्शन, दर्शनी समाधान, आती जैसे. गुरु प्राप्त करून घेतला की ज्ञान मिळालं म्हणून समजा. अहो, नामदेव महाराजांना सुद्धा गुरु करून घेतला. काय गरज होती? पण विसोबा खेचराला गुरु करून घेतला. औंढ्या नागनाथ नावाचं गाव आहे. नामदेव महाराज तिथं गेले आणि विसोबा खेचराला भेटायला गेले. यांनी काय केलं होतं? विसोबानं आपले पाय पिंडीवर ठेवले होते. यांना राग आला, मी गुरु करायला आलो आणि महादेवाच्या पिंडीवर यांनी खुशाल पाय टेकवले, यांना कसं गुरु करावं? माघारी निघाले. विसोबाने हाक मारली, नामा काय इकडे या, मी म्हातारा झालो, वृद्धापकाळानं माझे पाय मला उचलत नाहीत, तुम्ही उचला आणि बाजूला ठेवा. जाऊ द्या म्हणे, जाता जाता एक काम करू,
नामदेव महाराजांनी पाय उचलले, बाजूला ठेवले. जेथे जेथे पाय तेथे तेथे पिंड. जिथं पाय ठेवले की तिथं पिंड, जिथं पाय ठेवले की तिथं पिंड. म्हणून नामदेव महाराजाला सुद्धा गुरु करून घ्यावा लागला. सद्गुरु बाळूमामांनाच गुरु करून का घ्यावा लागला? सद्गुरु संत बाळूमामा देव अवतारे मेंढ्या राखत होते. दररोज उठावं, काकडा करावा, नामस्मरण करावं. एक सांगू का जळभाविकर, तुम्हाला वाटत असेल हे दुसरं वर्ष आहे, बाळूमामांचा सप्ताह आपण साजरा करतोय, मुळे महाराजांची पुण्यतिथी साजरी करतोय, मग इथल्या काही गोष्टी वाया जातात ते काय? ऐकावं बरं, आजीनाथ महाराजांची कृपाच आहे तुमच्यावर. या धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट वायाला जात नाही हे लक्षात राहू द्या. यादी देतो, तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, आदमापूरची केलेली वारी आणि सद्गुरु संत बाळूमामांचं नाव घेऊन वाजवलेली टाळी जगात कधी वायाला जात नाही हे कायम लक्षात राहू द्या. बाळूमामाच्या नावानं गेलात कधी सद्गुरु संत बाळूमामांच्या मंदिरात तर माझ्या मामांना कधी सांगत जाऊ नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. उलट आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला सांगत चला सद्गुरु संत बाळूमामा किती मोठे आहेत, तुझ्या जन्मात संकट येणार नाही हे लक्षात राहावं. ऐका बरं, आता पुढचं कौतुक नसून देवाला कौतुक आहे साधूचं. सद्गुरु संत बाळूमामा मेंढ्या राखत होते. मेंढ्या राखताना लांडग्यानं एक बकरं पळवलं. बाळूमामांना वाईट वाटलं. फार प्रेम मेंढीवर, फार प्रेम शेळ्या मेंढ्यांवर. लेकरासारखं कोकरू सांभाळावं, असं कसं झालं? माझं लेकरू गेल्यासारखं दुःख झालं. रडू लागले, डोळ्यातलं पाणी. साक्षात्कार झाला, आकाशवाणी झाली, बाळू अरे गुरु करून घे. कुणाला गुरु करावं? भूते काढल्याचे 20 रुपये जो हिशोबानं सांगेल त्याला गुरु करून घ्या. कळालं आणि निघाले. मेतक्याच्या जवळच एक गाव, तिथं सद्गुरु मुळे महाराज राहायचे. भरदार शरीर यष्टी, गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला गंध, नेहमी नामस्मरण. शाहू राजाचे आवडते गुरु सद्गुरु मुळे महाराज. सद्गुरु मुळे महाराजांना शाहू राजानं कोल्हापूरला बोलावून आणलं. सद्गुरु मुळे महाराजांनी आपल्या राजवाड्यात यावं याकरता आई अंबिका मातेला नवस बोलला होता राजा की फक्त मुळे महाराजांनी आपल्या वाड्यात यावं. आले, पोशाख केला, ऐका बरं, आणि नवीन बूट घालायला दिले. आमच्याकडून सेवा. आजही हमीदवाड्यामध्ये सद्गुरु संत मुळे महाराजांचा बूट जशाचा तसा ठेवलाय. आजही त्यांची समाधी जशीच्या तशी आहे. आजही त्यांनी वापरलेले कपडे जसेच्या तसे आहेत. शाहू राजानं दिलेले कपडे आहे असे घातले. आनंद वाटला. माघारी आले. सद्गुरु संत बाळूमामा भेटायला आले. गुरु करून घ्यायचंय म्हणून. मुळे महाराज अत्यंत करारी स्वभाव. बोलायला लागले ना तर आग पाकड व्हायची. सदाशिव देशपांडे नावाचा एक शेतकरी होता आणि त्याला बाळूमामांच्या बकऱ्यांचा तिटकारा होता. का बरं? तुरीचं पीक बहरलं आणि भरलेल्या तुरीच्या पिकात सद्गुरु संत बाळूमामांनी मेंढ्या सोडल्या. हा पुढे आला, ए बाळू, अरे भरलेलं पीक आहे मेंढ्या पिकात, बाजूला काढ. अरे रावी झाली. सद्गुरु संत बाळूमामा म्हणले, तू लई मोठा आहे, खाऊ दे माझ्या चित्राबांना, खाऊ दे माझ्या त्या मेंढ्यांना, काय फरक पडतो? नाही जमणार. नाहीला जाणं शेळ्या मेंढ्या बाहेर काढल्या. आणि हे मुळे महाराजांना कळालं. मुळे महाराज आले तुरीच्या शेताच्या बाजूला. ए देशपांडे, अरे बाळूची मेंढर बाहेर काढली म्हण. हा, कशा करता? तो म्हणला, आम्ही प्रापंचिक माणसं आहे. असाल, पण माझ्या शिष्याचा अपमान सहन मला होणार नाही. निघून गेले आणि देशपांडेचं घरच पेटलं. ऐका, म्हणून शिष्याचं कौतुक जास्त गुरुला आहे. पुढचं ऐका. सद्गुरु संत मुळे महाराजांना जास्त काय आवडत असेल तर कोरा चहा.
आजही नैवेद्य म्हणून मुळे महाराजांना कोरा चहा ठेवतात. जास्त प्रेम कशावर असेल मुळे महाराजांचं तर कोऱ्या चहावर. इतकं प्रेम. आता ऐका पुढचं. सद्गुरु संत बाळूमामा मुळे महाराजांच्या पुढे आले. ही गुरु परंपरा आहे. भगवान श्री दत्तात्रय, श्री नरसिंह सरस्वती, श्री स्वामीनारायण, स्वामी समर्थ महाराज, सद्गुरु संत मुळे महाराज आणि सद्गुरु संत बाळूमामा ही दत्त परंपरा इथपर्यंत आलेली आहे. हे अभ्यास केल्यावर कळतंय ही परंपरा कशी आली. भगवान श्री दत्तात्रयांचा अवतार नरसिंह सरस्वती, त्यांचा अवतार स्वामी समर्थ महाराज, स्वामीनारायण म्हणतात त्यांना. पुढचा आहे का, त्यांचाच अवतार सद्गुरु संत मुळे महाराज. आणि मुळे महाराजांची कृपा ज्यांच्यावर झाली ते आपल्या सगळ्याचा आराध्य दैवत सद्गुरु संत शिरोमणी बाळूमामा आहेत, हे लक्षात राहू बस. आणि म्हणून निवृत्ती दादानंतर प्रवृत्ती नाही, सोपान काकानंतर गुह्य ज्ञान नाही, निळोबरानंतर दास्यत्व नाही, तुकोबरानंतर वैराग्य नाही, ज्ञानोबरानंतर ज्ञान नाही, मुक्ताबाई नंतर गुह्य ज्ञान नाही, सोपान काकानंतर एकांत नाही, सावता महाराजानंतर शेती नाही, नामदेव महाराजानंतर प्रेम नाही, नाथ महाराजानंतर भक्ती नाही, जनाबाई नंतर श्रद्धा नाही आणि सद्गुरु संत बाळूमामा नंतर दुसरा संत जगात नाही. बस. आता कुणी बी येईल मला संत म्हणा म्हणून, बाळूमामा संत. बस इथंच थांबला प्रवास. आता पुन्हा नाही. अहितापासून ही काढीती, हित देऊन ही वाढविती, नाही श्रुती पुरवती माऊलिया म्हणून. आता तुम्ही कृपावंत. कळलंय का? नसल कळलं तर अजून सोपं करतो. ऐका. कीर्तनाचे 3 प्रकार आहेत. एक लीला संकीर्तन, गुण संकीर्तन आणि नाम संकीर्तन. लीला संकीर्तन चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे. 8 दिवस माणसानं सप्त्याला यावं, 7 दिवस, आणि 8व्या दिवशी कशाला यावं? बोला की कशाला यावं? काला. 8व्या दिवशी असतो तो. अरे बोला ना, 8व्या दिवशी असतो तो. काय लबाड लोक बोलतच नाही. तो ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला, लय कष्ट नाही लागले. बोल म्हटलं की बोलला. कोण? अरे बोला की. अरे बोल म्हणल्यावर बोलला रेडा. पण तो रे आपण रेड्यावानी. चल म्हटलं की चालली. कोण? भिंत. पण आपल्याला बोलवण्याकरता फुलगे महाराज ज्ञानोबरायांना 9035 ओव्या खर्च कराव्या लागल्या. हा आपला अपमान आहे. ऐकलं का? रेड्याचं किती शब्दात भागलं? रेडा कळतो का? हजबंड ऑफ बफेलो, म्हशीचा नवरा. बोल म्हणलं की बोलला आणि भिंत चल म्हणलं की चालली. पण ऐका पुढचं. आपल्या करता 9035 ओव्या खर्च कराव्या लागल्या. ऐका. काल्याच्या दिवशी प्रसाद घेतो आपण आणि परत जर आला तर एकच शब्द म्हणतो, का आला. कारण सकाळी झालाय. काय? काला. राम कर्म प्रधान आणि कृष्ण ज्ञान प्रधान. रामाला स्वातंत्र्य नव्हतं, त्याला बांधून ठेवलं होतं. रामाला जेव्हा जेव्हा कुठला डिसिजन घ्यायचा होता, जेव्हा जेव्हा कुठला निर्णय घ्यायचा होता, तेव्हा तो त्याच्या मनाचा मालक नव्हता. त्याला कुणाचा आधार घ्यायचा? वाल्मिकींचा. का? वरतो निदावीन. आधी बॉन्ड लिहून दिला होता. काय? हे पहा, जे जे काय कराल ते ते आमच्या परवानगीनं करा. पण कृष्णाचं तसं होतं का? स्वच्छंदी होता तो कृष्ण. पुढचा ऐका. या कृष्ण चरित्रात ज्ञान ऐकायला मिळते. अभिमन्यू युद्धात ज्या वेळेला मरण पावला त्यावेळेला सगळ्यात जास्त कोण रडला असेल तर कृष्ण. का रडला माहित आहे? अभिमन्यूच्या चुलत्याने अभिमन्यूला मारलं म्हणून नाही. भाऊकी तेव्हाही कुणाच्या मागे नव्हती आणि भाऊकी आता बी कुणाच्या मागे. पवाराच्या मागे नाही ते आपल्या मागे काय यायची? ठाकरेंच्या मागे नाही ते आपल्या मागे काय यायची? होय. कौरवांचं आणि पांडवाचं भांडण लागलं. सुईच्या टोकावरती बसेल एवढी माती सुद्धा युद्धाशिवाय दिली नाही. भांडण पेटलं. 9व्या दिवशी अभिमन्यू युद्धात उतरला. दोन्ही हातात तलवारी घेतल्या. जर्जर केलं सैन्य. चक्रव्यूह भेदायचं माहित होतं पण बाहेर यायचं विसरला.
अभ्यासच नव्हता, माघारी येऊ शकला नाही, पडला, निशस्त्र झाला. असा नियम होता महाभारतात. हे पोराव लक्ष द्या रे, हातातलं शस्त्र खाली पडल्यानंतर प्रहार करायचा नाही. पण कौरवांनी युद्धनीती मोडली आणि दुःशासनानं दुर्योधनानं ज्या क्षणी अभिमन्यूंनी क्षत्रिय झाला त्या क्षणी त्याला मार, तरी जिवंत होता, तर पडत होता. त्यावेळेला जयद्रथ आला आणि जयद्रथानं अभिमन्यूला लाद घातली. काय गरज होती का? आता जयद्रथ म्हणजे कौरवांचा मेहुणा आणि कृष्ण पांडवाचा मेहुणा, म्हणजे श्रीकृष्ण जयद्रथ नात्यानं साडू होती. कोण होते? साडू. तुम्ही नाही का भावान पैसे मागितल्यावर साडूचं नाव पुढे करताना देता, तसला साडू. साडू. कृष्णाला वाईट वाटलं का? अरे मी पण पाव नाही ह्यांच्या भांडणात, तू पण पाव नाही, पण मी पावण्याच्या भांडणात पडत नाही, फक्त मार्गदर्शन करतो, हातात शस्त्र घेत नाही, आणि तू लाद घालतो. म्हणून जयद्रथ पुन्हा संपवला, हे लक्षात राहू द्या. तेव्हापासून म्हण आहे, पावण्यानं भावकीच्या भांडणात पडायचं नसतं. कळलंय का? लय माझं घ्या माझं घ्या, पंचायत मांडान, मग भावाची भांडणं लागली तीन, मग बयान, मग त्यांना घेऊन जातील, मग ती मिटावत्याला. तुझा नवरा मिटवायचा आहे वे? त्यानं 1.5 एकर पुकरून वाढवलाय आणि तो लोकांचं भांडण मिटवायचं आहे. त्याचं रान डांबरीच्या कडला तर ऊसाचं कांड डांबरीत खवलं, शेजाऱ्याचा ऊस निघायच्या पाळीला त्यानं नेमकं डांबरावर रस्ता अडवला, पाईपलाईन अडवली भावकीची, त्यानं 3 वर्ष झाला अजून जाऊन द्यायना, आणि तुझा नवरा मिटवायचा आहे. जयद्रथाला जमलं नाही ते तुम्हाला जमायचंय का? म्हणून पाहुण्यानं भावकीच्या भांडणात पडायचं नसतं, हे कायम लक्षात राहू द्या. सोयऱ्यानं घरी यावं, चहा पाणी करावं, सगळ्यांशी हसून खेळून बोलावं, सगळ्यांचा समेट घडवून आणावा, सगळ्यांना चांगलं म्हणावं, एकमेकांवर प्रेम करायला शिकवावं. जे चांगलं आहे ते चांगलं, वाईट आहे ते वाईट, चांगल्याच्या बाजूने उभा राहावं, जो चुकलाय त्याला चुकीचं म्हणावं आणि वापस निघून जावं, हे सोयऱ्याचं कर्तव्य आहे. पण आता काय झालंय, सोयरा म्हणतो तसं नाही, चुकला तरी आपला पाहुणा आहे, आपला पाहुणा आहे, मग आपला पाहुणा आहे, मग त्याला काय होतंय, मग चुकला तर. असं चालत नाही. सद्गुरू मुळे महाराजांना याची जास्त चिड होती. कशाची? अशी बाजू घेतल्याची. नाम संकीर्तन लय आवडायचं, आणि नाम संकीर्तन एवढं आवडायचं की गावोगावच्या सप्त्याला भेटी द्यायला जायचे सद्गुरू मुळे महाराज. आता गुरु शिष्याची जोड जमली, बाळूमामा आणि मुळे महाराज. या दोघांना जे आवडलं त्याचं नाव नामसंकीर्तन आहे. आता पुढचं ऐका. नामसंकीर्तनच का? कृष्ण सिंहासनावरती बसल्यानंतर रुक्मिणीनं हाक मारली, ओ देवा, आज हळदी कुंकू ठेवलंय दुपारी 3:30 वाजता, याल का? कृष्ण म्हणले येतो. बघा, नाही तर मी तुम्हाला बोलावते आणि तुम्ही विसरून जाल. रुक्मिणी येतो म्हणलं ना, तयारी करू का? करा. जाऊ का मी? जातो, मी येतो. नेमकं 3 वाजल्या, कृष्ण निघाला आणि तेवढ्यात अर्जुन दरबारात आला. आता अर्जुन आला, कडकडून भेटी झाल्या. काय चाललंय अर्जुना, बरं आहे का? अर्जुन म्हणला बरं चाललंय देवा, तुझ्या आशीर्वादानं सगळं चांगलं आहे. अर्जुन म्हणे देवा, मला जरा थोडं झोपायचं. झोप. मांडीवर डोकं टेकवलं कुणी? अर्जुनानं, आणि झोपी गेला. पण अर्जुनाच्या रोमारोमातून श्रीकृष्ण 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 असं भजन चालू झालं. आता देवाला कशाची गोडे? बोला की. नामाची, भजनाची. त्याला उठ वाटतंय वय? विसरूनच गेला. रुक्मिणीनं बोलवली. इकडं हिच्या तळपायाच्या मस्तकाला येतो म्हणले ना आले नाही, येतो म्हणले ना आले नाही. मग तिनं हाक मारली नारदाला, नारद महर्षी काय इकडे या, त्यांना बोलवून आणा. बहुतेक चोपदार पाठवल्याशिवाय यायची सवय नाही. आता विनेकरी तयारच होते. नारद महर्षी, डोक्याला टोपी, लाल शर्ट घातलेला, खांद्यावर विना, मस्तपैकी एक पाय पुढे एक पाय माग, नारायण 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 असं चाललं होतं भजन. नेमकं बोलावलं. बरं, तो नारदच कसला की जो सांगितलं काम ऐकल. नारद म्हणले, रुक्मिणी, आई साहेब, मला वाटलं होतं तुमच्या ताब्यात असं. वाईट वाटलं.
तुमचं ऐकून तुमचं तुमचं रुक्मिणी म्हणाल्या काड्या टाकू नको, तुझं काम कर. मग हे गेले. आता यांच्या खांद्यावर विनान कृष्ण कृष्ण भजन अर्जुनाचं चाललंय, ऐकायला साक्षात देव आहे. नारद आला डिरिंग होईल का देवा, रुक्मिणीने बोलवलंय म्हणायचं. उलट नारद म्हणले सगळं भजनी मंडळ बोलवून आणतो. भजनच चालू झालं. 6 वाजले. कृष्ण बी तिकडच, नारद बी तिकडच. आपल्याकडं मन आहे, गुंडा बी तिकडं आणि गोपन बी तिकडं, कुणीच येईना. मग सत्यभामेला बोलवलं. सत्यभामे जाग त्यांना बोलवून आण. सत्यभामा धाकटी होती. धाकटी जरा लाडकी असते असं म्हणतात, मला काय माहित नाही. मला एकच आहे, एकुलती एक. होय, कसं असते धाकटी लाडकी असते काय ते बघा, दीक्षित महाराजाला माहित आहे, मला माहित नाही. सत्यभामा मोबाईल मध्ये बोट घालत होती. अगं जाळ करते मोबाईलचा आणि जा त्यांना बोलव. ती म्हणली थांबा, एवढा इंस्टाग्रामला फक्त मेन्शन करून स्टोरीला फोटो टाकते आणि जाते. गेली. सत्यभामा तडातळा पुढे गेली देवाच्या. देवा, अहो आई ताईनी बोलवलं. देवानं नुसता हातच केला. 16,108 गप झाल्या. मी देवाचं सांगतो, तुम्ही कुणी घरातलं मनात आणू नका. त्यानं हात केल्यावर किती गप होत होत्या. अय जळबावीकर, देवानं हात केल्यावर किती गप होत होत्या. बर तुम्ही काय इकडं हात करत नाही का. अगं ग बस, अगं ग बस. ती म्हणली गप कसं बसाव, घर बी मीच सांभाळती, दार बी मीच सांभाळती, म्हातारी माझ्याकडेच आहे, सगळं मॅच सांभाळायचं, रान बी मॅच सांभाळायचं, दार बी मॅच सांभाळायचं, लेकरं बी मॅच सांभाळायची. नेमकं काय काय सांभाळू. नवरा म्हणला फक्त थोबाड सांभाळ, बाकीचं सगळंच मी सांभाळतो. ऐकताय पुढचं ऐका. हात केला. सत्यभामेला समाधी लागली. माझा दृष्टांत इतकाच आहे. रुक्मिणी आई साहेब आल्या आणि रुक्मिणी आई साहेबांनी नारदाचे पाय धरले. नारदा, अरे तुला इकडं पाठवलं आणि तू भजनात व्यस्त झाला. आई साहेब, अहो देवाला बोलवल्यानंतर देवाला लय कौतुक वाटत नाही, पण भक्तानं देवाचं भजन केलं की देवाला बरं वाटतंय. आम्ही देवामुळे थांबलो नाही, आम्ही अर्जुनामुळे थांबलो. देव कृष्ण आहे आणि अर्जुन भक्त आहे. अर्जुन साधू आहे. साधू आणि संत जिवलग असतात आणि तेच आपल्यावरती कृपा करतात. भजनाची कृपा सगळ्यावरती होत असते. म्हणून आता तुम्ही कृपावंत. जाऊ दे, अजून पुढे जाऊ, म्हणजे अजून जरा ताकदीनं पुरावा भेटल. पुरावा नसला तर पुरावा. आता ऐका, 4 कृपा आपल्यावरती आहेत. 1 नीट ऐका बरं, शास्त्र कृपा. 2 अंतकरण कृपा. 3 भगवंत कृपा आणि 4 संत कृपा. आता पहिली कृपा ऐका, शास्त्र कृपा. ज्ञानेश्वरी कृपा करते, गाथा कृपा करतो. ज्याला अक्षरातला काहीच कळत नाही त्याला सुद्धा अक्षरांची ओळख करून देतो. गाथा ज्ञानेश्वरी वाचा. आणि नसल वाचायला जमत, नामदेव महाराज म्हणाले एखादी ओवी अनुभवा, नामा म्हणे ग्रंथ. श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरीचं पारायण होतंय का इथं? कोण वाचतंय ज्ञानेश्वरी? नाही, ते काय व्यासपीठ चालक आहे. कोण कोण असतं पारायणाला? हात वर करा बरं. बाप रे, 2 जण. जळबावीकर, आपल्या आयुष्याचा उद्धार करून घ्यायचा असेल तर उद्यापासून ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसा. कशी वाचा, पण ज्ञानेश्वरी वाचा. सोनं करून घ्या आयुष्याचं. पारायण करा. ज्ञानेश्वरी म्हणजे एखादा ग्रंथ असा नाही की जो फक्त वाचला पाहिजे. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. का बरं? ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबरायांचं दुसरं रूप आहे, हे कधी विसरू नका. ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रसाद आहे. तो प्रसाद ग्रहण करा. विनंती आहे माझी, पारायणाला बसत चला. पण काय झालंय महाराज, आता सगळं बदलले. काकडा 4 ते 6 आणि जागर 10 ते 12. ही वेळ आहे का आकडा हीच कळत नाही. काकडा 4 ते, काकड्याला किती असते वेळ विभाग कसे? काकडा 4 ते 6 आणि जागर रात्री 10 ते, एवढीच असते. नशीब कीर्तन 10 ते 12 नाही.
ऐकताय? ऐका आता. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचा. शास्त्र कृपा, दुसरी कृपा, अंतकरण कृपा. अंतकरण कृपा झाली नाही तर संताची सुद्धा कृपा होत नाही. अंतकरण कृपा व्हावी लागते. सद्गुरु संत बाळूमामा चंदूलाल शेठजीच्या घरी कामाला राहिले. आता एवढ्या मोठ्या साधून कामाला राहणं फक्त जगाचा उद्धार करण्याकरता. जी गाई दूध देत नव्हती, चारा खात नव्हती, त्या गायीकडे नुसतं पाहिलं तर त्या गायीनं चारा खायला सुरुवात केली. चंदूलाल शेठजींच्या घरी राहिले. पण चंदूलाल शेठजींच्या म्हातारीचं अंतकरण निर्मळ नव्हतं. काय निर्मळ पाहिजे माणसाचं? हे बाळू मामाला का असं आहे तुम्हाला जर वाटत असेल का नाही, बाळू मामाची लवकरात लवकर आपल्यावर कृपा व्हावी. जरा मन निर्मळ ठेवायला शिका. सद्गुरु संत बाळू मामाची कृपा लवकर होते हे ध्यानात राहू द्या. ज्याचं मन निर्मळ आहे त्याला बाळू मामा कळाले, मिळाले. ज्याचं मन निर्मळ नाही त्याला सद्गुरु संत बाळू मामा मिळत नाही. आव देव मिळत नाही तर तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे चित्तन करा रे आणि येवनी गोपाळ. जाऊ दे, अजून सोपं विचारतो. मन स्वच्छ पाहिजे. मन हो चंगा तो कटोती में भी गंगा. मन निर्मळ पाहिजे. चहाचं पातेलं आतून स्वच्छ असावं का बाहेरून? चहा करता ना तुम्ही? चहा आतून स्वच्छ असावं का बाहेरून? पातेलं का बघूलं म्हणता तुम्ही? काय असेल ती पातेलं बघूलं. वरून स्वच्छ असावं का आतून? असं आहे. वरून खराब असलं तरी चालतंय, फक्त आतून निर्मळ पाहिजे. काय? मी चहाच्या पातेल्याचं सांगतच नाही. निर्मळ पाहिजे. काय? अहो मी चहाच्या पातेल्याचं बोलतच नाही. म्हणून अंतकरण कृपा. सद्गुरु संत बाळूमामांना खटकलं. म्हातारी यायची आणि सद्गुरु संत बाळूमामा ज्या थाळीत जेवायचे त्या थाळीकडे एकटक पाहिजे. असा राग आला. संशय घेते म्हातारी माझ्या. एक दिवशी सद्गुरु संत बाळूमामांनी झोपे जाण्याचं नाटक केलं. चंदूलाल शेठजीची म्हातारी आत आली आणि त्या शेठजीच्या म्हातारीनं ते ताट उचललं आणि ती थाळी पाहायला लागली. चकचकीत थाळी. सद्गुरु संत बाळूमामांचा भंडारा कधीही नाच करू नये. जेवढं लागतंय तेवढं घ्यावं. सद्गुरु संत बाळूमामांना जेवणाची अशी सवय होती. थाळी चाटून पुसून स्वच्छ धुतल्यासारखी त्या थाळीत पाहिलं. तिला जैन बस्तीचं दर्शन दिलं. पण सद्गुरु बाळूमामा उठून उभा राहिले. बाई आता परत येणार नाही. आता बास. तुमची श्रीमंती तुम्हाला लकला, पण तुम्हाला कायमचा निरोप. कायमचा निरोप घातला बाळूमामाने. परत त्या घराची पायरी चढली नाहीत. म्हणून अंतकरणाची कृपा लागते तेव्हा बाळूमामाची कृपा आपल्यावर होते. तिसरी एक कृपा आहे. हे पहा, देवाची सुद्धा कृपा असावी लागते तेव्हा संत भेटतात. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेटी. ऐका, उलट देवाच्या दारात वेटिंग आहे आणि साधूच्या दारात 50% सबसिडी. देवाच्या दारात एक क्षण उभा राहावं लागते. हरिपाठ करता का तुम्ही? हरिपाठातला पहिलाच अभंग आहे कोणता? देवाची उभा. अरे बोला की, देवाची उभा. अख्खा क्षण उभा राहावं लागते. कुणाच्या दारात? देवाच्या. पण साधूच्या दारात अर्धा क्षणच उभा. दक्षिण घेणे संताची संग रे, तेने होय चालते तेने होय चालते महत्वा दक्षिण घडता संताचे संगती, तेने होय त्रुटी महत्वा, तेने होय त्रुटी महत्वा.
संगती आणि तेने होय शांती महत् पापा म्हणून संत संग देई संत संग देई. आता पुढचा ऐका, मी 3 कृपा सांगतोय. तिसरी कृपा देवाची कृपा आहे. कुणाची कृपा आहे? माना नाही तर मानू नका. 5 वर्ष झाली लॉकडाऊन झालं. 22 मार्च 2020 पहिलं लॉकडाऊन. आता तुमची जर पूर्ण 5 वर्षाची झाली असतील ना कुणाची, तर तुम्ही सांगता बघा आमचा पप्या ना पहिल्या लॉकडाऊन मधला आहे आणि चिंगी 3ऱ्या लॉकडाऊन मध्ये झाली आणि ती बबली ती कोविडची लस घेतल्यानंतर परत झाली. असं 5 वर्ष. पण आठवा जरा, 5 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रातली 17.5 लाख माणसं मेली का नाही? पण त्या 17.5 लाखाच्या यादीला अजूनच तुमचं माझं नाव नाही आलं. हे जगाच्या बापाच्या आपल्यावर उपकार आहेत, हे कधी विसरू नका. कळलं का? ही देवाची कृपा. किती सुंदर देह दिला. डोळे डोळ्याच्या जाग्याला, कान कानाच्या जाग्याला आणि नाक नाकाच्या जाग्याला. डोळ्याच्या बरोबर पाठीमागं देवानं कान दिलेत. काय दिलेत? काय दिले? कान दिले. डोळ्याच्याच माग कान का? त्याला माहिती होतं चष्मा लागणार आहे. चष्म्याच्या दांड्या ठेवायच्या कुठं म्हणून कान बरोबर माग. आता 4थी कृपा आहे का? संतांची कृपा. ही कृपा कधी होते हे पहा. एकतर प्रपंच मनातनं उतरावा लागतो, अन्यथा तो मनात बसाव तरी लागतो. अजून सोपं सांगतो, जोपर्यंत एखादी गोष्ट मनातून उतरत नाही तोपर्यंत दुसरी आवडत. माणसं सहज म्हणतात बघा, आताशी त्याच्या डोक्यातनं खूळ निघून. जोपर्यंत खूळ निघून जात नाही तोपर्यंत दुसरं काय डोक्यात येत नाही. एखादं पोरग नादाला लागते. नादाला म्हणजे कळलं का? ही अशी पोरं नादाला लागते. आमच्यासारखं नाही आता आमचं काय, पण ही अशी पोरं कुठं तरी गाव आहे ना. पण नादाला म्हणजे देवा धर्माच्या असं मला म्हणायचं. ऐकलं का? कशाचा तरी नाद लागतो. म्हणजे कुस्त्याचा नाद, बैलगाड्याचा नाद, शर्यतीचा नाद, पळापळीचा नाद, पळवापळी आपलं ते असा नाद लागतो. आणि एकदा नाद लागला की मग माणसं म्हणतात आता काय करावं त्याला, कसा का व्हायना पण त्यातनं तेवढा बाजूला काढला पाहिजे. आणि मग आजीनाथ महाराजाकडे येते ती माणसं, काही बी करा पण त्याचा नाद बाजूला काढा. मग आजीनाथ महाराज म्हणतात येऊ द्या माझ्या तालमीत, कसा सरळा करतो बघूच कळकावानी. का? गुरुच्या तालमीत आल्याशिवाय चांगल्या वाटणं जाता येत नाही, हे लक्षात राहू द्या. पुढचा ऐका, नाद लागला तर तो नाद एकतर मनातनं उतरायला पाहिजे, नाही तर त्याची परिपूर्णता तरी झाली पाहिजे. जोपर्यंत प्रपंच मनात आहे तोपर्यंत देव येईल का? बोला की. जोपर्यंत प्रपंचाचं याड लागले तोपर्यंत देवाचं याड लागते का? हे पहा, तुम्ही सुद्धा कीर्तनाला आलात तर तुमची थोडी प्रपंचाची आसक्ती कमी झाली म्हणून तुम्ही वेळात वेळ काढून कीर्तनाला आलाय. आता कीर्तनाला येणारी 2 प्रकारची माणसं असतात. एक नका जाऊ आले आणि दुसरे नक्का ना जाऊ आले. नका जाऊ आलं कीर्तनाला येतच. त्याची बायको म्हणते अ कुठं निघालाय? कीर्तनाला. कुणाच्या? सागर महाराजाच्या. नका जाऊ, जाणार. अहो नका जाऊ म्हणते तर तुला कळतं का नाही का? कीर्तन आहे, बाळूमामाचा भंडारा आहे, जाणार. अहो नका जाऊ म्हणते तर जाणार. येतच गाडीला किक मारून. पण दुसरा प्रकार, अहो कुठं निघालाय? कीर्तनाला. मग ती गाडी जवळ येते. अहो नक्का ना जाऊ. गाडी गोठ्यात लावून घरात जाते. नक्काना मध्ये एवढी पावर आहे. कळलंय का? म्हणून नाद सुटायला जाऊ द्या. अजून सोपं सांग, प्रपंच मनातून उतरल्याशिवाय साधूची कृपा होत. उदाहरण दे, एक लाडका जावई सासरवाडीला गेला. लाडका होता. सासूबाई म्हणल्या जावई बापू बऱ्याच दिवसात ना आलाय, बासुंदी करती, एवढी बासुंदी खाऊन जा. जावई म्हणले मामी लवकर उरका. लोखंडाची कढई घेतली, चुलीवर मांडली आणि म्हातारीनं बासुंदी ढवळायला चालू केलं. वागराळा लांबलंच, लोखंडाची कढई, दूध ओतलं, बासुंदी तयार व्हायला लागली. पण 7-8 दिवसापासून म्हातारीच्या नाकाला धार होती. म्हातारीचं नाक धारदार होतं, फक्त नाकाला बी धार होती. तिनं 2-3 वेळेला पुण्यवर वडलं. पण 4थ्यांदा तिला नाही आवावर.
अशी शिंक आली, इतकं इतकं पुण्य बासुंदीत पडला सगळं. तिनं वगैरेनं ढवळायला चालू केलं. तिचं ध्यान गेलं. बया, दूधवाल्यानं गाईचं दूध दिलं काय कुणाच ठाऊक, पिवळा धमुक लोण्याचा गोळा आलाय. मग तिनं लेकीला हाक मारली, दिदेव. दिदी म्हणली, काय ग मम्मी, एवढी साय साय धरून मी पाहुण्याला. ती म्हणली, मम्मी दे की वाटी. तिनं वाटी दिली, चमचा घातला. किती बी बऱ्या चमच्यात उचललं तरी खालीच पडायचं. चिकट चिकट पुण्य होत, लय ताकदीचं पुण्य. ती काय असं पुण्य आहे वे? आईस्क्रीम खाल्ल्यालं, गारेगार खाल्ल्यालं, बर्फाचा गोळा खाल्ल्याला, व्हॅनिला काय, पिस्ता काय, काय काय काय, लिंबाचा सरबत काय, सगळंच गिळ्यालो. आणि ती काय थोडं पुण्य होतं, 8 दिवसाच होतं पिवळं धमक. पिंके काय, अगं हातानं उचल की. मग तिच्या लेकीनं असं हातानंच उचललं आणि वाटेत टाकलं. मम्मी गटमुठ आहे ग लोण्याचा गोळा, दी पाहुण्याला खाईल. तिनं बी चमचा टाकला आणि जावयाच्या पुढे आली. अहो तुम्हाला माझी शपथ, माझ्या मम्मीनं बासुंदी केली आणि बासुंदीला साय आली, एवढी खात नाही नका. तुम्हाला धाकट्या मेवणीची शपथ, काही बी करा पण एवढा एक घास तरी खा. हातानं घास थोडा तुटतय वय ती, ऐकतोय ना. जावयानं विचारलं का खात नाही, तो म्हणला तुझ्या जन्मदात्या माऊलीनं सगळंच पुण्यकडे टाकलंय, माझ्या डोळ्यानं बघितलंय, नको बासुंदी. ज्या क्षणी जावयाला बासुंदीचं खरं ज्ञान झालं त्या क्षणी बासुंदी मनातनं उतारली का राहिली बोला. तसं साधूला प्रपंचाचं खरं ज्ञान झालं की वमन ते मनी बैसलेसे. तुका म्हणे, महाराज म्हणाले विटले हे चित्त आणि प्रपंचा पासून, आणि म्हणून वमन ते मनी बैसलेसे. आता माझा तिसरा मुद्दा सांगतो. हे पहा, आपल्याकडे साधी एक म्हण आहे, उघड्या शेजारी आणि रातभर थंडीनं मेलं. ज्याच्याकडून जे प्राप्त करून घ्यायचंय त्याच्याकडे गेलं पाहिजे का दुसरीकडे गेलं पाहिजे? सोपं करतो. एका माणसाला पेढे विकत घ्यायचे होते, दुकानं बंद झाली आणि एकच दुकान उघडं होतं चपल्याच. तो चपल्याच्या दुकानात गेला, पेढे आहेत का? ते म्हणला पेढ नाही तर पण जोड आहेत. एकाचं लग्न जमत नव्हतं. मग ते मारुतीकडे गेलं. मारुती राय मनोजव मारुतीतील वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरवित्तम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. मारुती प्रसन्न झाले. काय काम आहे? लग्न जमाना. मारुती म्हणला मीच गोसावे. मग कुठं मिळेल? रामाकडे जा. मग रामाकडे गेला, रामाची आराधना केली. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. काय पाहिजे? बायको पाहिजे. दिली. जत्रेला दोघं नवरा बायको गेले मसवडच्या रथाला आणि बायकोच हरवली. परत रामाकडे आला. रामा तुमच्या कृपेनं लग्न झालं, बायको चुकली हो. प्रभू रामचंद्र म्हणले माझीच चुकलेली मारुतीनं शोधू लागितली, तू माझ्याकडे आलाय. मारुतीकडे जा. म्हणजे जिथं जे मिळतं तिथंच गेलं पाहिजे की नाही? तसं कृपा मिळते साधू जवळ. मग कुणाजवळ गेलं पाहिजे? साधू जवळ. आता साधू जवळच का? हे कलियुग आहे. इथं कुणीच कुणाला माझं म्हणत नाही. सक्का भाऊ सुद्धा सख्या भावाला माझं म्हणणं झालाय. आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारची माणसं बोलायची बंद होतात. हे कलियुग आहे. मग पर्याय काय? महाराज म्हणाले ते माझे सोय रे सज्जन सांगाती, नामा म्हणे माझा सोय राजीवलग, सदा पांडुरंग जवळी तया. साधू फक्त आपल्याला आपलं म्हणतो, साधू फक्त आपल्याला जीवलग म्हणतो. मग जर जे आपल्याला साधू जीवलग म्हणतात, जे आपल्याला आपलं म्हणतात, जे आपल्याला माझं म्हणतात, अशा जवळ तुकाराम महाराजांसारख्याने हात पसरायला अडचण काय हे महाराजांना कळालं. तेव्हा महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द म्हणजे आजचा अभंग. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही
उदाहरणाचं दुसरं उदाहरण दे. काय केल्यानं पोराची आता हो मग आता आजीनाथ महाराजाकडे न्या. ऐकताय ना? आता म्हणजे शेवटचा पर्याय. काय केल्यानं ह्या नवरा बायकोचं मिटवणच घेणं ती सारखीच भांडतात. आता आता पर्याय नाही. आता एकदाच काय असेल ती शेवट, एक तर हार नाहीतर आता जमनाच. मामाची बघा नाही देत, हिस्सा मागून बघा. कुठलं त्यालाच काय नाही राहिलं त्याला काय मागावं. मग आत्याची बघा बरं देते ते का? अहो नाही ती देत. मग ती मावस मामाची नाही ती देत. ते पाहुण्या रावळ्यातली देत नाहीत. मराठवाड्यातली राहीना. खानदेशातली 3 दिवस नांदीन पुन्हा गेली. मग आता देवालाच आपलं ते आता बायोडाटा सोडा असं मला म्हणायचं. म्हणजे आता हा शब्द कधी आहे? ज्यावेळेस सगळे पर्याय बंद होतात तेव्हा आता तुम्ही कृपावंत. सगळं संपलं तेव्हा माणूस बाळूमामाकडे येतो. हे लक्षात राहू द्या. सहजासहजी येत नाही. असं कधी होतच नाही. उठलाय डायरेक्ट बाळूमामाच्या दरबारात आलाय. सगळे रस्ते बंद होतात मग मामाच्या पुढे येतय. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. बाळूमामा गोमटे ते करा माझे, बार ओझे तुम्हासी दाखला देतो मोठा. ऐका, साधू संत जीवलग का आणि त्यांच्याकडेच कृपा का मागायची? सद्गुरु संत बाळूमामा गाय आणि मेंढी राखायचं काम त्यांच्याकडे होतं. मेंढ्या राखायच्या. एवढा आवड एवढी आवड की हा म्हणता सद्गुरु संत बाळूमामांच्या बरोबर काही सेवेकरी जाऊ लागले. मामांचं सुंदर भजन चालू व्हायचं. ज्ञानदेव जनाबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एवढं सुंदर भजन चालू असायचं. सगळे मेंढके यायचे आणि एकत्र आल्यानंतर इतका सुंदर आनंद व्हायचा. सोन्याचं घुंगारू गोफणीला बाळूमामा आल्या तर राखणीला. भाग्यवान आहात. आजच्या दिवशी कीर्तन ऐकायला मिळतं. किती भाग्यवान काळकरी हाला. सोन्यावानी
झाले त्याला वैमानिक नाचा होता नाचा त्याला टाळी वाजवा जरा दरबार असं सुंदर भजन इकडे तुम्ही उठा फुगडी खेळा इकडे असं तुम्ही मामाचा दादा फुगडी खेळायचा वेगळा आनंद आहे या इथं जरा फुगडी मनापासून लागतंय सगळं मनापासून सगळं लागतंय
असं कीर्तन करायला बी सगळं यावं लागतं. सगळीकडे जायचं म्हणजे सगळंच पाठ करून यावं लागतं. ऐक, भजन चाललं आणि काशीचे 2 ब्राह्मण आदमापुरात आले. चिक्कोडी तालुक्यातलं अकोळ नावाचं गाव. सद्गुरू संत बाळूमामा इथंच राहतात का? बाळूमामा पुढंच होते, खांद्यावर घोंगड, हातात काठी, मेंढरच राखत होते. आम्ही काशीचे विद्वान ब्राह्मण. जय हरी. आदमापूर गाव हेच का? हा. इथं संत सद्गुरू बाळूमामा कुठे राहतात? बाळूमामा? बाळू धनगर तर मीच आहे. तू? हा. काशीवरून आलो. अरे काशीपर्यंत कीर्ती आली आदमापूरची. आदमापूर नावाचं गाव आहे. आदमापूरचा राजा म्हणतात सद्गुरू संत बाळूमामा आहेत म्हणे, आणि त्यांना भेटायला आलो. तू तर मेंढर राखतो. असं म्हणजे मेंढर राखतो म्हणून साधू नाही होय? नाही, पण आम्हाला वाटलं पोथ्या वाचत बसला असशील, तू तर मेंढ्या राखतो. आम्हाला वाटलं 100-500 शिष्य पुढं असतील, गळ्यात 5-25 माळा असतील. तुझ्या तर गळ्यात एकच तुळशीची माळ, कपाला उभा गंध आणि डोक्याला गुलाबी फेटा, आणि हे सगळे धनगर लोक मेंढ्या राखतात आणि गुलाबी गुलाबी मामाचा फेटा म्हणून उड्या मारतात सागर महाराजाच्या कीर्तनात. असला कसला संत? जातो माघारी. बाळूमामा म्हणले, म्हणजे आम्ही मेंढर राखतो म्हणून साधू नाही वर? नाही वाटत तुम्ही साधू. मग असं करता काय? आमच्या हातचा भंडारा खा. भंडारा? आणि तुझ्या हातचा? आम्ही विद्वान ब्राह्मण. नाही, असाल तुम्ही मोठी माणसं, पण आम्ही मेंढ्या राखणारी माणसं, साधी भोळी. जसं जमल असं आमची भोळी भक्ती आहे. आमच्या हातचं पाणी तरी प्या. पाणी? आणि तुझ्या हातचं नाही पिणार? आणि काय रे, एवढ्या लांबून आलो? कळलं आता काशीवरून आला. किती वेळा काशीवरून नीट काशी करा परत. अरे पण इथं सगळं माळ रान. हा. जिकडं बघल तिकडं पिवळं गवत दिसत. हाय का पाण्याचा ठिपका? आणि कुठून आणणार पाणी? ते समोरच्या विहिरीतून. जसा भोळा आहे तसा लईच भोळा आहे रे. कोरडी पडली विहीर. आम्ही येतानाच डोकावून पाहिलं कोण हाय का आत म्हणून. ह्या बाळू धनगरासाठी काय अशक्य नाही. तुम्ही म्हणा पाणी प्यायचंय, देऊ. मग कोरड्या विहिरीतनं पाणी काढशील का? सद्गुरू संत बाळूमामा म्हणाले, हा चल बरं. काशीच्या 2 गोसाव्यांना, विद्वान ब्राह्मणांना हाताला धरलं आणि सद्गुरू संत बाळूमामानी रिकाम्या विहिरीत नेलं. कोरडी पडली नव? हा. धरणी माय आहे, गंगा आई. आणि आई कुठं लेकराच्या हाकाला धावून येत नाही वे. गंगा मैयाला आई म्हणून हाक मारली आणि काशीची गंगा सद्गुरू संत बाळूमामांच्या हाकेला ओ देत रिकाम्या पडलेल्या कोरड्या पडलेल्या विहिरीमध्ये धावली. हा सद्गुरू संत बाळूमामांचा चमत्कार आहे. लक्षात राहू. देवान या मामान या देवान मेरे जीवन माझ्या नावलयात या मामान या देवान मेरे जीवन किती नावलयात मेरे जीवन किती नावलयात मामान मेरे जीवन किती नावलयात
मी लय आवडत घेतलंय लय गोड. आदमापूरला जायाची हौस मला रायाची ओढ पायरी अवघड. आदमापूरला जाईन गुरुवा घरी राहीन उदका पुरवाहीन माझ्या बाळू मामाला. आदमापूरला जाईन माळ्या घरी राहीन हार फुल वाहीन माझ्या बाळू मामाला. आदमापूरला जाईन शिंप्या घरी राहीन गुलाबी फेटा वाहीन माझ्या अंबाबाईला. कुणाला बोला की मग सगळं काय उक्त घेतलं वे. माणसं म्हणले आम्ही आलतो जेवायला पंक्या पैंतीला महाराजाचं उरकनाच. एकदा घ्या हातवर सरसकट. एवढा मोठा माहोल आहे. उद्यापासून 2 सूचना आहेत. कीर्तन कितीला सुरुवात होते? 7लाच यायचं. कितीला यायचं? 7च्या आत मंडपात. आणि उद्या जरा पुढे सुरूनच बसा. उद्याचा बाबा त्याला साऊंड सिस्टम बिवायचा अजून नेटक लावा. म्हणजे आहेच चांगली. त्याला सवय आहे 1.5 किलोमीटर लांब बोलायची. मग तुम्ही सारखं म्हणणार महाराज जवळ न बोला जवळ न बोला जवळ न बोला. उद्या काय हसायचं ते हसून घ्या. त्यामुळं उद्या अगदी कीर्तन म्हणजे माझ्या जोडीदाराचंच आहे. आपल्या जीवलग दोस्ताचं कीर्तन. कीर्तन म्हणजे कीर्तनच. उद्या घरी कुणालाच ठेवू नका. मग एखादं ठेवा राखा सगळी घेऊन. हात का म्हणून खाली घेतली असं सरळ.